श्री प्रोफेसर डॉक्टर कारभारी काळे सर, रजिस्ट्रार श्री डॉक्टर किवलेकर सर, डॉक्टर डी डॉक्टर नलबलवार सर, डॉक्टर SM जाधव सर आणि डॉक्टर AR चव्हाण सर, आमचे शिक्षक आणि सर्व पहिल्या बॅचचे अलुमनी आणि इथे जमलेले माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि विद्यार्थ्यांना, आजचा हा कार्यक्रम इनॉग्रेशन ऑफ अभियंता संगम, आपण सगळेजण इथून आलो वेगवेगळ्या ठिकाणावर, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स आणि भारतातल्या वेगवेगळ्या शहरातून आलो. काही जण आजारी आहेत आणि आजारपणातून आपल्याला सोबत घेऊन आले. एक फ्रोझन शोल्डर आहे, एकाची आत्ता 3 दिवसापूर्वी सर्जरी झालेली आहे, परंतु ते सुद्धा आज इथे अवेलेबल आहे. या सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. हा कार्यक्रम जो आहे हा संपलेला नाही आहे, हा एक औपचारिक कार्यक्रम आहे, त्यासाठी मी बोलत आहे. दुसरं ॲक्च्युली आत्ता जे इथे मनोगत व्यक्त केली, आम्हाला जे वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या, मार्गदर्शन केले, त्यासाठी मी कुलगुरू सर, रजिस्ट्रार सर आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित असलेले सगळ्यांचे मी धन्यवाद. एक प्रश्न जो डॉक्टर SM जाधव सरांनी जो मांडला ॲक्च्युली, मी त्याचं स्पष्टीकरण देण्याचं इच्छुक आहे. कारण मागचे 4 वर्ष 2020पासून आपण अलुमनाय असोसिएशन असावी यासाठी कार्यरत आहोत. कुठली अलुमनाय असोसिएशन असावी यासाठी आपण कधीच पुढाकार नव्हता घेतला, मग ती कोणतीही असोसिएशन असू दे. परंतु जेव्हा आपण पाहिलं जी एक असोसिएशन ऑलरेडी रजिस्टर्ड होती धर्मादाय आयुक्तांकडे, ती कार्यशील नव्हती आणि त्यातले जे ऑफिस बेअरर्स होते ते सुद्धा त्या कार्याला पुढे नेण्यासाठी इच्छुक नव्हते. परंतु अलुमनीचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न आणि इंटरॅक्शन बिटवीन अलुमनाय, युनिव्हर्सिटी आणि स्टुडंट हा एक मिसिंग पार्ट आम्ही जाणवला आणि तत्कालीन कुलगुरू सर, शास्त्री सर यांना आम्ही रिक्वेस्ट केली की सर तुम्ही याच्यावर तोडगा काढा, कोणतीही असोसिएशन असू द्या, परंतु ती असोसिएशन वर्किंग पाहिजे, फंक्शनल पाहिजे. तर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. डॉक्टर SM जाधव सरसुद्धा तेव्हा आम्हाला त्यांनी भरपूर मदत केली. आपण आज जी D2 अलुमनाय असोसिएशन इन ब्रॅकेट युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ही एक रजिस्टर्ड संस्था म्हणून चॅरिटी कमिशनर अलिबाग येथे रजिस्टर्ड केलेली आहे. त्याचं प्रॉपर अकाउंट आहे. आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्याचं व्यवस्थित रिटर्न्स फाईल करतो. केतन देसाई आणि शुभम कटांगळे आणि वैभव या पोरांनी, कारण मी त्यांच्यापेक्षा वयाने थोडासा मोठा आहे, पण या पोरांनी आपलातून कार्य केलं आहे. आणि हे जे आज अभियंता संगम आपण आयोजित केलं आहे ॲक्च्युली, त्यामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी अरेंज केलं. आणि याच्या पुढे जसं सगळ्यांनी म्हटलं आहे की यापुढे सुद्धा हे व्हावं, माझीसुद्धा इच्छा आहे की हे नेहमी होत राहावं, संख्या वाढत राहावी आणि सगळ्यांनी एन्जॉय करावं. आणि जे टेक अवेज आहेत युनिव्हर्सिटीसाठी ते आपण करत राहावं. आजच ॲक्च्युली कार्तिकसुद्धा आज US मधून आलेला आहे ॲक्च्युली, आणि सुमित गांधीसुद्धा US मधून आलेला आहे. तो ऑस्ट्रेलियामधून कंजंबा आलेला आहे. असे वेगवेगळे लोक आले आणि रिअली थँकफुल टू एव्हरीवन. ॲक्च्युली मी कोणाचं नाव घेत नाही याचा अर्थ हा नाही की मी पर्सनली तुम्हाला नाही सांगू शकत. वी आर थँकफुल टू एव्हरीवन. आणि हा कार्यक्रम इथे संपत नाही आहे, फक्त याच्यानंतर जेवणाची वेळ झाली आहे.
जेवण तिकडे आपल्या गेस्ट हाऊसमध्ये अवेलेबल आहे. सगळ्यांना विनंती करतो की तिकडे जाऊन जेवण घ्यावं आणि नंतर आपले जो पुढचा कार्यक्रम आहे, जो काही सक्सेस स्टोरीज आहेत आणि एक पॅनल डिस्कशन आहे, त्यासाठी आपण पुन्हा इथेच असेंबल व्हायचं. वेळेचं भान ठेवूया, कारण जेवढा जास्तीत जास्त वेळ आपण इथे घालू तेवढं जास्तीत जास्त आपण इंटरॅक्ट करू शकू आणि एन्जॉय करू शकू. एवढीच विनंती. आणि मी हाँ 2 मिनटं. थँक्यू सर.